हरि रूप पाहतालो चणे 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 रूप
हरी वैष्णवा संगती सुख वाटी जीवा वैष्णवा संगती सुख वाटे जीवा वैष्णवा संगती सुख वाटी जीवा वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी जीवा काही नेने आणि कमी देवा काळी आणि कमी देवा काळी रे गायनाचे उडी आपुलिया छंदी गायनाथ मुळे आपुलिया गायनाचे उडी आपुलिया छंदी गायनाथ मुळे आपुलिया मनाची आनंदी आवडीने मनाची आनंद आवडीने मनाच्या आनंद आवडीने आजभय शंका दुराविला माना आजभय शंका दुराविला आजभय शंका दुराविला माना आजभय शंका दुराविला लकडी साधन या परते गायनाचे उडी आपुलिया छंदी गायनाचे उडी आपुलिया छंदी मनाची आनंदी आवडीने तुका म्हणे आता आपुल्या सायासी म्हणे आता आपुल्या सायासी जगदीशे सांभाळावे गायनाचे उडी आपुलिया छंदी उडी आपुलिया छंदी मनाची आनंदी आवडीने कुमार कुमाई कुमार कुमाई कुमार कुमाई कुमार कुमाई कुमार कुमाई सुख वाटे युवा वैष्णवा संगती सुख वाटे युवा आणि कमी देवा काही नेने गायनाचे उडी आपुलिया छंदी मनाची आनंदी आवडीने लाज भय शंका दुराविला मान नकळे साधन या परती गायनाचे उडे आपुलिया छंदी मनाची आनंदी आवडीने तुका म्हणे आता आपुल्या सायासे आम्हा जगदीशे सांभाळावे गायनाचे उडे आपुलिया छंदी मनाची आनंदी आवडीने मनोजम मारुतुल्य वेगम जितेंद्रिय बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपन्ने महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातु मुनीन्द्रये समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगाकर प्रथमनमंदुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका आता हृदय ही आपुली चौफाळून या भली वरी वैसोपावडी श्री गुरूंची जयंती केली स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेच बंधू श्री चरण श्री गुरूंची ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी वैष्णवा संगती सुख वाटी जीवा आणि कमी देवा काही नेने गायनाचे उडी आपुलिया छंदी मनाची आनंदी आवडीने विढाला विढाला आज आपल्या या पवित्र नगरीमध्ये मुंगशे पंढरवाडी पवित्र नगरी या पवित्र नगरीमध्ये चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह
विश्वजननी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, गाथा भजन, प्रवचन, हरिपाठ, हरिकीर्तन, हरिजागर आणि काकडा भजन असा हा अव्याहत चालत असलेला कार्यक्रम. त्या कार्यक्रमामध्ये लाची कीर्तन रूपी सेवेचा योग. तुम्ही ते सर्व गुणीजन, अगदी गंधर्वासारखे गायनाचार्य, इंद्रासारखे मृदंग महर्षी, तुम्ही सर्व परीक्षेतील सारखे श्रोतेगण आणि समस्त संत जनाबाईसारख्या माता भगिनी अभंग अरे विठाला 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 आज अजून परम भाग्य म्हणायचं आपला बापू आले आपले तुकाराम बाबाच आपल्यासाठी ते. आणि तुकाराम बाबा म्हणजे जगत भरू तुकोबा राहायचं आपल्यासाठी. अफाट प्रेम आहे बापूचं आपल्यावर आणि बाबाचं तर काय बोलणेच नाही मला, अख्ख्या जगावरच प्रेम आहे त्यांचं. समाधान वाटलं एकदम, फ्रेश झालो, फ्रेश बापू आता एकदम ऊर्जा मिळाली आता, ऊर्जा विठाला 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 अभंग आहे तुकोबा राहायचा. 4 चरणाचा एक वैष्णवाची महती सांगणारा अभंग आहे. अभंग सर्वांच्या पाठांतरातला. काय वैष्णवाची महती या विश्वाला तुकोबाराय अभंगाद्वारे सांगतात. एवढंच नाही तर या अभंगाद्वारे तुकोबाराय आणि जगाचा मालक पांडुरंग परमात्मा ह्या दोघाचा संवाद आहे. आपसामध्ये दोघाचा संवाद आहे. भगवान परमात्म्याचा प्रश्न आहे आणि ते तुकोबाराला विचारतात आणि त्याचं उत्तर तुकोबारा देतात. इतका भाग्यशाली अभंग आहे हा. भगवंताचा प्रश्न असा आहे, देवाचा प्रश्न आहे मुळात हे, ते तुकोबाराला विचारणार आहेत आणि त्याचं इत्थंभूत पूर्ण माहिती आणि तुकोबाराय या अभंगाद्वारे पूर्ण सांगणार आहेत आणि ती वैष्णवाच्या माध्यमामधून. विठाला विठाला या जगाच्या पाठीवर एकच संप्रदाय असा आहे, हे सर्वांना घेऊन चालणारा संप्रदाय, वैष्णव संप्रदाय. मी तर रोज सांगत असतो, ज्ञानराजासारखा संत नाही आणि ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ नाही आणि वैष्णव संप्रदाय सारखा पंथ नाही महाराज कोणता. इतका मोठा पंथ संप्रदाय आपला, सर्वांना घेऊन चालतो संप्रदाय. कारण या संप्रदायामध्ये एक सर्वात मोठी बाब अशी आहे, इथं जातीचं प्रमाणपत्र लागत नाही, वयाचं प्रमाणपत्र, रहिवाशी सुद्धा. का तुम्ही थोडा 7-12 मागितला मला? नाही मागितला, कारण का काहीच लागत नाही महाराज. येतं वारकरी लायसन आहे ना, पांडुरंगाचं मंगळसूत्र आहे ना, बस विषय मिटला. काही संबंध नाही आता कोणाचा. इथं भगवंताचं मंगळसूत्र आहे, त्याच्याशी लग्न लावलंय आपण. आपला मालक आहे तो पांडुरंग परमात्मा. विठाला विठाला मोठे माणसं कुणाला विचारित नाहीत आणि मोठे माणसं कुणालाही सांगत नाहीत. हा महत्वाचा मुद्दा आहे. विद्वान माणसं विद्वाना पुढेच बोलतात, अज्ञाना पुढे तोंड सुद्धा उघडत नाहीत. कारण त्यांना माहिती, इथं बोलून आपली योग्यता त्यांना दाखवण्यापेक्षा त्यांची लायकी आपोआप कळते त्यांना. हे विद्वानाला कळतं महाराज. कारण ते त्यांना माहित असं सोडून देतात विषय. ते मोठे माणसं मोठेच असतात कधी इथे, असा प्रकार असतो तो. खानदानी श्रीमंत वरल्या खिशात कधीच पैसे ठेवणार नाही, खानदानी बरं का. आणि डुप्लिकेट आहे का नाही, 10-5 रुपये याजानं आणलेले ते इथंच ठेवणार ते पैसे. कारण त्याला माहिती आहे माझ्याकडे पैसा हा विषय गौण आहे. तसं महाराज ब्रह्मांडाचा मालक आहे, विश्वाचा मालक, जगाचा मालक पांडुरंग परमात्मा. पण संवाद तुकोबाराशी साधतात
आणि संवाद काय की महाराज खरंच तुम्हाला जगात सुख मिळालंय का? प्रश्न आहे, देवाचा प्रश्न आहे, साध्याचा नाही. पहिली गोष्ट इथं सुखच नाही, हे सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. या मृत्यू लोकावर कुणाला सुख कुणी दाखवून द्यावं छाती टोकपणे महाराज. सुख नाही. महाराजाचे प्रमाण आहेत, सुख नाही कोठे आणि वाया हाव भरी. इथं सुखच नाही महाराज. एक जर सुख मिळालं त्याचं दुसरं दुःख तयार असतं, पुढं लगेच दुःख तयार असतं. एक संपवावं तर एक पुढं उभं असतं, त्याचं नाव संसार आहे. सुखाचा विचार नाही कोणी, सुखाचा विचार नाही कोणी, नाही कोणी सुखाचा विचार. हे दुःख बांधवरी आहे या संसारात, सुखाचा विचार नाही कोणी, सुखाचा विचार नाही कोणी, सुखाचा विचार नाही कोणी. सुख बांधवरी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. इथं आपण सुख शोधायला लागलो, कुठं सुख नाही इथं महाराज. जेवढे जगात इथं आलेत तेवढे दुःख भोगण्यामुळे आलेत महाराज. महाराज सांगतात इथं सुख नाही, सुख नाही कोठी. अनेक प्रमाण दुःख बांधवडी आता म्हणल्याप्रमाणे आया हा आणि सुखाचा विचार नाही कोठे. मग जगात सुख जर नाही आणि तरी भगवान म्हणतात महाराज तुम्हाला सुख मिळालंय का? तुकोबारा म्हणतात भगवान तुमचा प्रश्न काय? सुखाचा. आम्हाला सुख मिळाले. सुख नाही का सुखाचा पत्ता योग्य सापडला नाही आपल्याला. सुख आहे, सुख नाही असं नाही, सुख आहे, इथं सुद्धा सुख आहे, फक्त आपल्याला सुखाचा पत्ता सापडला नाही. जसं मोबाईल एखादा प्रत्येकाकडं, मोबाईल कुणाचा आहे, मोबाईल कोणाला सापडू द्या महाराज, ते लावता येणार नाही. कारण का? त्याचा पासवर्ड मध्ये पाहिजे ना. आता तुमचा मोबाईल मी जर घेतला तर मला लावता येणार नाही, कारण तुम्ही त्याचा पासवर्ड टाकून ठेवलाय ना. तसं पासवर्ड जर माहीत झाला तर मोबाईल हाताळता येतो, पण पासवर्ड माहीत होई नाही पर्यंत आपल्याला मोबाईल हाताळता येणार नाही. तसं संसारातलं एक पासवर्ड आहे सुखाचा, आणि ते संताकडे विठाल विठाल सतत संत सुखी आहेत महाराज. जगात सुखी फक्त संत आहेत आणि जगात दुःखी फक्त आपण आहे. बरं आपल्याला किती संपत्ती दिल्यावर बरं वाटेल बरं अंदाजा? हा, किती संपत्ती यायला पाहिजे आपल्याला अंदाजा? एक 20-25 कोटी आहे का समाधान? तरी समाधान नाही, तरी समाधान नाही. नाही बरं मला काय म्हणायचंय, 25 कोटी रुपयाची संपत्तीवाला सुद्धा मला वाटतं त्याला भूक लागत असेल एखाद्या वेळेस. कसं आहे बापू, 25 कोटी भूक लागत असेल का ना? उगा महिन्यातून एकदा तरी, हा रोज लागते रोज. बरं आपल्याला म्हणजे आपलं ते सारखंच आहे. बरं 25 कोटीवाला आणि आपल्यामध्ये फरक काय? आपण तव्यावर गोल भाकर करून खातो आणि त्याची चौकोनी खातात का? गोलच, ती बी गोलच खातात, आपण बी गोलच खातो. उलट आपल्याला बऱ्याच सवलतीत भोजन करताना त्यांच्यापेक्षा लाखपटीनं सवलतीत. त्यांना बरेच प्रतिबंध आहेत. गोड खाऊ नका, तिखट खाऊ नका, आंबट खाऊ नका. काही काही पदार्थ नुसते पाहतात, ते नुसते पाहतात आणि आपण खातात ते पदार्थ, आणि ते नुसतं असं पाहतात. नुसतं बघा का सवलत नाही त्यांना. उलट आपल्याला सवलत आहे. उलट आपल्याला पडल्या पडल्या झोप येते. इथं आता पडल्या पडल्या झोप येते, त्यांना झोपीच्या गोळ्या खाऊन झोप येत नाही. कारण का? सुख नाही ना महाराज त्यांना. आपल्याला सुख आहे. आपण बाजरीची भाकर खाऊत, पोळी खाऊत, मांडे खाऊत, काय अडचणी येणार नाही. पण
त्यांना काही खाऊ द्या, सुख नाही. त्याचं कारण का? ते मधून पोखरलेले. हा, बाहेरून नट्टापट्टा आहे त्यांचा, बाहेरून आबा बाबा, बाहेरून भरपूर सगळं, पण मध्ये काय आहे? मध्ये सगळं बोला पुंडलिक. आपण बाहेरून व्यवस्थित आणि मधून व्यवस्थित. आपल्याला मेकअप करायची गरज सुद्धा नाही महाराज. काय गरज आहे मेकअप करायची? माझ्या आयुष्यात पावडर लावला नाही बाबा, आपल्याला मिळालं बी नाही ते. लावलंच नाही कधी आयुष्यात पावडर. पावडर नाही, क्वेश्चन नाही, काय गरज आहे पावडर लाव. बरं किती पावडर लावलं म्हणजे आपलं बरं वाटेल तोंड? म्हातारे माणसं सुद्धा पावडर लावायचे तू, 80-82च्या पुढले सुद्धा. ह्या गालात पाव किलो पावडर बसायले आपल्या. कुठं पावडर लावता हे ना करा ना. आता मधून पोखरला तुम्ही सगळे. बाहेरून दिसतात ते, पण आतमधून पोखरले महाराज. बरं का पोखरले? अनेक रोगांनी पछाडलेली गिऱ्हाईक आहे ते. मग हे भगवंताचा प्रश्न आहे महाराज. या जगामध्ये जगात लोक आहेत, पण सुखी कितीत? महाराज म्हणे ते कितीत म्हणल्यापेक्षा फक्त आम्ही सुखीत. या जगामध्ये सुखी असणारे फक्त वैष्णव आहेत, बाकी जग सगळं दुःखी. विठाला विठाला एकच कारण आहे की आपल्या वैष्णवाकडे भजन आहे. वैष्णवाकडे काय आहे? भजन आहे. आणि भजनामुळे आपण सुखीत महाराज. नुसत्या भोजनामुळे जग सुखी नाही. भोजन करा, पण त्याला भजन बी करा. भजन आणि भोजन हे दोन जर असेल तर आपल्याला सुद्धा सुख आहे. पण बरेच नुसतं भोजनच, भोजन, टीव्ही भोजन, ह्याच्या पलीकडे गाडी सरकत नाही यांची महाराज. मला सांगा सुख मिळेल का? भजन बी करा त्याला. तुकोबाराने सुद्धा एकदा भगवंताला मागितलं. महाराज म्हणले, देव म्हणले महाराज तुम्हाला काय द्यायचं सांगा बरं एकदा. महाराज म्हणले बघ मला काही देऊ नकोस, आणि द्यायची इच्छा असेल तर एक काम कर, मला भजन करून करून भूक लागते, आणि भूक लागल्यानंतर उगं तुला जमलं तर ताजी अथवा शिळी आणि दे भुकेच्या वेळी. जर तुला वाटलं तर दे ताजी आण अथवा शिळी आण, पण खायला दे. कारण का? मला त्याची काही समस्या नाही. हे वैष्णवाचं जीवन आहे. विठाला विठाला महाराज किती वैष्णवाची परंपरा मोठी. हनुमानजी वैष्णव आहेत. हनुमानजी कोण आहेत? वैष्णव आहेत. पहिले वैष्णव आहेत महाराज जगाच्या पाठीवर. दुसऱ्या देशात दादागिरी करणारे. कुणाच्या देशात? रावणाच्या देशात. त्याच्या देशात जाऊन त्याची कॉलर जाळली. रावणाची काय जाळली? कॉलर, दाढी. हनुमंत महाबळी रावणाची दाढी जाळी, रावणाची दाढी जाळी, रावणाची दाढी जाळी. हनुमंत महाबळी दाढी रावणाची जाळी, दाढी हनुमंत महाबळी आणि दाढी रावणाची. पहिले वैष्णव दुसऱ्या देशात जाऊन त्या देशाच्या राजाची काय जाळली? दाढी जाळली. काय दादागिरी महाराज. आपल्याला दादागिरी करता येते, पण आपल्या गावापुरती. आपली दादागिरी डांबरी रोड पर्यंत सुद्धा चालत नाही. पण पहिले वैष्णव आहेत आमचे, लंकेमध्ये जाऊन दादागिरी करून येणारे. आणि एकाच वेळेला 14,000 बनकर मारले हनुमानजीने. किती हजार? 14,000. ती बी एकदाच शेपटीमध्ये बांधले, आणि एकदाच पुन्हा म्हणले तुमचं गंगा पूजन सुद्धा नको. एकदाच समुद्रात नेऊन टाकले महाराज. काय ताकद आहे हनुमानजीची, काय ताकद आहे. आपल्याला किती माणसं उचलता येतील अंदाजा? आपल्याला लय झाले एक माणूस उचलू शकतो, ती बी चौघात. किती जणात? चौघात एक उचलतो आपण.
ती बी बदला बदली करून रथ बदली. आणि तिने 14,000 उचलले, बदला बदली केली. काय वारकरी महाराज ते. तरी आता उचला खांद्यावर न्यायचं राहील नाही ना आता श्रावण महाराज. आता सगळीकडे रथ आलेत. आता प्रेताला सुद्धा रथ आलाय. आता नाव लय भारी दिले त्याचं स्वर्ग रथ. त्या रथाचं नाव लय भारी असतोय महाराज. मी एकदा जाऊन झोपलो होतो वरी. लय मस्त वाटलं बाबा. गार वाटलं मस्त. उंच आपलं काय मस्त आहे. पण लक्षात आलं म्हणजे कसं आहे पुन्हा आपल्याला अनुभव घ्यावा म्हणून आत्ता जाऊन आलो एकदा. विठार विठार महाराज. मग तुझे वैष्णव आहेत. मला त्या वैष्णव बरोबर माझं सुख आहे. बरं महाराज एक सांगा नेमके वैष्णव 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 तरी काय बरं नेमकं. महाराज म्हणले वैष्णवाची व्याख्या अगोदर कबीरदास महाराजाकडून ऐकू आपण. महाराज तुमचं काय मत आहे वैष्णवाबद्दल. कबीरदास महाराजांचं मत आहे का. वैष्णव जन तो येणे कहिए पीड पराई जाने रे. वैष्णव जन तो येणे कहिए पीड पराई जाने रे. वैष्णव जन तो येणे कहिए आणि पीड पराई जाणे रे. दुसऱ्याचं जे दुःख जाणतात त्याला काय म्हणतात वैष्णव. दुसऱ्याला दुःख देणारे वैष्णव नाही. दुःख जाणतात ते काय म्हणतात वैष्णव. महाराज मग हे जे वैष्णव आहेत आरंभ केव्हा झाला. महाराज आपल्याकडं वैष्णवाची परंपरा अनादिकालाची. आणि पहिल्या क्रमांकाचे वैष्णव भगवान शंकर आहेत. वैष्णवाची यादी जर काढली तर पहिल्या क्रमांकाचे कोण आहेत भगवान शंकर. ओम नमो शिवा आदी कावडी घेतली खांदी हे पहिले वैष्णव आहेत महाराज. आणि पहिले वैष्णव भगवान शंकर इतके श्रेष्ठ आहेत महाराज. एक तर मुळात युग आहेत ते, पुन्हा वैष्णव आणि पुन्हा नामधारक आहेत. विठ्ठल विठ्ठल नामाची परंपरा त्यांचीच आहे. नाम बरवया बरवंट नाम बरवया बरवंट नाम बरवया बरवंट नाम पवित्र आणि चोखट नाम पवित्र आणि चोखट नाम पवित्र आणि चोखट नाम पवित्र आणि चोखट नाम स्मरे निळकंठ नाम स्मरे निळकंठ नाम स्मरे निळकंठ नाम स्मरे निळकंठ सुखे निवाला सुखे निवाला सुखे निवाला सुखे निवाला नाम बरवया बरवंट नाम बरवया बरवंट नाम बरवया बरवंट नाम बरवया बरवंट. नाम पवित्र आणि चोखट. एक तर पवित्र आणि चोख आहे म्हणून नाम स्मरे निळकंठ. हे भगवान शंकर पहिले नामधारक आहेत. आणि परंपरा आपली भोळेची महाराज. भगवान शंकर भोळे शिव भोळा चक्रवर्ती चक्रवर्ती. पण लोकांना वाटतं 4 लाख लोकांना किंमत द्यावी. पण 4 लाख लोकांना किंमत नाही महाराज. का परंपराच भोळीची आपली. आता तुम्हाला कितपत ते आवडतात हा भाग वेगळा. पण वारकरी भोळा म्हणजे तशी भोळे नाही. परमार्थातली भोळी वेगळी. भोळ्यातले प्रकार आहेत महाराज. काही व्यवहारातली भोळी तुम्हाला सांगतो. एक भोळं होतं गावात चर्चा निघाली भोळ्यांची. म्हणले महाराज आमच्या गावात एक लई भोळा आहे. म्हणले कस काय. तू एकदा पैसे घेतले ना कोणाचे परतच करीत नाही ते. हे भोळा आहे का बदमाश आहे बरं नेमकं. हे बदमाश आहे नेम. एक जण म्हणला महाराज हे तर काहीच नाही आमच्या गावात असं भोळ आहे. त्याला बायकोने जीव घातलं आणि ते बाहेर आलं पान खायला. बायकोही बाहेर आली तेल न्यायला दुकानी. रस्त्यात दोघाची भेट झाली नवरा बायकोचीच.
हे बायकोलाच म्हणतंय, मी तुम्हाला कुठंतरी बघितल्यासारखं वाटतंय. ह्यांना कोणी देशात नाही ह्यांना. हे भोळीत का डायनामा गेलेली ती, डायनामा गेली ती. भोळा म्हणता येत नाही महाराजाला. भोळा त्यालाच म्हणाव फक्त परमात्माशी निगडीत आहे, त्याला काय म्हणायचं? भोळा. विठाला विठाला आमचे गुरुवर तुकाराम बाबा देवाशिव बोलत असेल महाराज ते काही. आता बोलणीची नाही, देवा वाचुनी काही. आता बोलणीची नाही, बोलायचं पण देवाच. बोलावा विठ्ठल, पाहावा आणि करावा आणि जीवे भावी. येणे सोशे मन झाले हवं आणि परत माघारी येत नाही. ही अवस्था असं त्याला म्हणायचं भोळा. विठाला विठाला वैष्णव संप्रदाय जो आहे हे मुळात भोळ्याची परंपरा आहे महाराज. म्हणून वैष्णव संप्रदाय भोळ्याची परंपरा असल्यामुळं तो फक्त परमार्थाशी निगडीत आहे. तुकोबाराय म्हणले. आणि ते परमार्थाशी निगडीत असल्यामुळं परमार्थशिवाय तर काहीच करत नाहीत. कारण भगवंतानंच नियमावली लावली ज्ञानेश्वरीमध्ये. भगवान म्हणतात अर्जुना, त्या भक्तानं नुसतं माझं भजन केलं तरी बस झालं. माझ्या भजनावर प्रेम ठेवावं त्यानं, मग काय फरक पडल? भगवान म्हणतात याही वरी पार्था माझ्या भजनी आस्था आणि तयाती मी माथा मुकुट करी. अरे त्याच्या डोक्यावर घेईल मी, ही माझी ताकद आहे का? पण त्यानं माझ्या भजनावर काय ठेवावी? आस्था ठेवावी. आस्था. जसं 18व्या अध्यायामध्ये प्रेमाचे प्रकार आलेत. औपचारिक प्रेम आणि निरुपचारिक प्रेम. औपचारिक प्रेम कुणाला म्हणायचं? आपल्या स्वार्थासाठी इतरावर प्रेम करणं, त्याला काय म्हणायचं? औपचारिक. आणि देवासाठी देवावर प्रेम करायचं, त्याला काय म्हणायचं? निरुपचारिक प्रेम. लग्नाचा सीजन असतो का नाही? नवर देवाबरोबर जी मंडळी येतात आणि त्यांची जी व्यवस्था आपण सर्वजण करतात, ही नवरदेवामुळं करतात का इतर लोकांमुळं करतात? नवरदेवामुळे. हे इतर लोकांचं काही देणं घेणं नसते आपल्याला. हे निवळ पागल कारखान्याचे लोक आहेत महाराज. ते लय ताईटपणा आवडते तो महाराज, लय ताईट, लय अनुभव घेतले त्या लग्नातले. आणि भिकार ममून हातात उलटा तंबू असते का नाही, ते भलतीच आईट आणतात लग्नामध्ये महाराज. हे पाणी, हे वरण, हळू न बोल ना जरा, हळू न बोल, येईल सगळं येईल जागेवर. ताईट मामला. त्याचं कारण काय? एवढी बी आपण व्यवस्था करतो कुणामुळं? त्या नवरदेवामुळं. बाकी काही देणं घेणं. मग ह्यांच्यावर जे प्रेम आहे ह्यांच्यावर नाही. कुणामुळे ते? मग त्या नवरदेवाचं समाधान व्हावं म्हणून त्याच्यावर प्रेम आहे. बरोबर आहे. पण महाराज म्हणतात आम्ही जे देवावर प्रेम करतो, देवासाठी घेऊन जोग अवघा भोग देयला, अवघा भोग देयला, अवघा भोग देयला. देवासाठी घेऊन जोग अवघा भोग देयला, अवघा भोग देयला, अवघा भोग देयला. जोग घेतला देवासाठी. देवासाठी घेऊन जोग अवघा भोग तेजेला. कुणासाठी? त्याच्यासाठीच अवघा भोग तेजेला. विकू नको, विकू नको. विडाला विडाला देवासाठी देवावर प्रेम, ह्याला निरुपचार प्रेम म्हणायचं. निरुपचार प्रेम. मग त्या निरुपचार प्रेमाबद्दल
हे वैष्णव असतात महाराज. मग महाराज म्हणतात मला त्या वैष्णवामध्ये सुख मिळालं अभंगाच्या पहिल्या चरणात. वैष्णव संगती सुख वाटे जीवा 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 वैष्णव आहेत. वैष्णव दिसायला साधे दिसतात महाराज. असं आमचे शेगावचे गजानन बाबा फक्त साधं राहणीमान, अंगावर कपडे सुद्धा नाही. एकदा काशीवरून विद्वान पंडित आले तिथं, काशीवरून. जरा ज्ञान शिकलेले तर थोडं अहंकार होताच थोडा ते, आणि असतोच त्याला अहंकार थोडा. कारण ते भरा हुआ छिलकत नाही, छिलकत है वो आधा. भरलेली घागर कधी लाका लाका करत, आणि अर्धवट भरलेली घागर काही नीट जात नाही. हे अर्धवट नाही असं सगळी गिऱ्हाईक ही, आणि वारकरी पूर्ण देणे असं सांगत नाही. बाबा बसलेले ते आले तिथून. आता गावचे लोक म्हणले महाराज त्यांचं काही शिष्यमंडळी होतं, आणि आजकाल बापू तिगले परिसर झाला, शिष्य जास्त झाले, प्रचारक लय झात आहे. बस आमच्या महाराजाचं एक कीर्तन आहे का, काही महिने येणार आहे का नाही? एक कीर्तन आहे का, काय होणार आहे? आयुष्यभर ऐकून काय झालं नाही ना, आता काय होणार आहे? अहो काय काय तर बापू एक तर महात्मा असा होता, काहीच येत नव्हतं बमलायला, पण 2-4 500 शिष्य सांभाळलेले, कुठे बी जायचे. बस आमच्या महाराजाचं एक प्रवचन ठेवा, उद्धार तुमचा. आता लोक म्हणायचे ठीक आहे वा, हे काहीच बोलायचं नाही आपला, बम बोले कमाईंगे चेली, नंतर दोघंही तशीच मिली. ती शिष्यमंडळ एका गावात गेले, श्रावण महाराज सारखे गाठले त्याने. श्रावण महाराज म्हणले बोला.
आमच्या महाराजाचं प्रवचन ठेव. ते म्हणले आहे व सप्ताह चालू करा प्रवचन, त्याला दक्षिणा काय नाही 5,000 रुपये. चालेल, दिली यांनी 5,000. चालू सप्ताह म्हणजे चला घ्या. चला नवीन महाराज आले, प्रवचन आहे का? महाराज अति हुशार, त्याला येतच नव्हतं काही. ती व्यासपीठावर बसली, लोक ऐकायला लागले. पुंडलिकावर धारविड्यावर श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज जय. गुरु तुकाराम महाराज की जय. मंडळी, मी जे काही प्रवचन करणार आहे ह्याच्यातलं तुम्हाला काही कळालं? लोक म्हणले सुरूच केलं नाही अजून तर कळालं काय म्हणून. लोक म्हणले महाराज आम्हाला नाही कळालं. नाही कळालं, जा घरी उठा. पुंडलिकावर द्या रे विठ्ठल श्री. गेले 5,000 रुपये हवा खात. हे श्रावण महाराज म्हणले अरे ह्यांना महाराजांना कळालं म्हणावं लागतंय प्रवचन. हे आपले लोक म्हणले कळालं नाही, गेले उठून. ते ह्या बघा अजून 5,000 घ्या महाराज, उद्या एक प्रवचन करायचं. पुन्हा लोकांना सांगितलं बाबा आता कळालं नाही म्हणू नका, आता कळलं म्हणा, आता प्रवचन कळालं म्हणा. लोक म्हणले ठीक आहे, आले पुन्हा ऐकायला. पण महाराजाची एकच ती बनलेलं वाक्य, पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. मंडळी, मी जे काही प्रवचन करणार आहे ह्याच्यात तुम्हाला काही कळालं? लोक म्हणले महाराज कळालं, शाब्बास, मग सांगायची गरज नाही. उठा, पुंडलिकावर द्या रे विठ्ठल. गेले 10,000 मुंबईत. श्रावण महाराज म्हणले आता मात्र जरा अवघड झालं गडे म्हणले आता. पण नाही, महाराजाचं आता पितळ उघड पाडायचंच. आता अजून एक प्रवचन ठेवू म्हणले आता. पण महाराज श्रावण महाराजांनी मी अशी हुशारी केली आता की त्याने सांगितलं अर्धे बसा, महिला इकडं बसा आणि पुरुष इकडं बसा. आणि जर महाराज म्हणले प्रवचन कळालं का, तर पुरुषांनी म्हणायचं आम्हाला कळालं नाही, महिलांनी म्हणायचं आम्हाला कळालं. अर्ध्या लोकांनी असं म्हणायचं आणि अर्ध्या लोकांनी मग त्याला करावंच लागणार का प्रवचन? म्हणले हो, आता सगळं गाव बनलंय पण महाराज पहिलंच बनेलय, ह्याचं काय करायचं आता? महाराज म्हणजे चला आले ते ठरल्याप्रमाणे अर्धे बसले. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. मंडळी, मी जे काही प्रवचन करणार आहे ह्याच्यात तुम्हाला कळालं? अर्धे लोक म्हणले महाराज आम्हाला नाही कळालं, लगे अर्धे म्हणले महाराज आम्हाला कळालं. शाब्बास. ज्याला माझं प्रवचन कळालंय त्याने न कळलेल्या माणसाला सांगा. आता आपसामध्ये घ्या व्यवस्थित करून. पुंडलिक जा, पुंडलिकावर द्या रे विठ्ठल. हे भोळे आहेत का बदमाश आहेत? कसं आहे श्रावण महाराज, तुमचं काय मत आहे? हा, लय हुशार निघाली जनता. विठ्ठल विठ्ठल. बाबा साधू गजानन महाराज, महान विभूती ती. तिथं काय मी काय शिवणार ह्याच्यावर शिकून आलो, मनाची गरज आहे त्यांना. ते आले महाराज आमच्या विद्वानाचं प्रवचन ठेवा. म्हणजे ठेवा, पण गावच्या लोकांनी सांगितलं महाराज तुम्ही प्रवचन करा, पण आमचे महात्मे त्या व्यासपीठावर बसतील तुमच्याबरोबर फक्त. ते म्हणले काय व्यासपीठावर महाराज, हे अंगावर कपडे नाहीत आणि अशा नग्न लोकांना आम्ही बरोबर घेऊन प्रवचन करायचं म्हणल्यावर आमची काय किंमत राहील? नाही जमणार, त्यांना खाली बसा म्हणा. लोक म्हणले महाराज आमची श्रद्धा आहे त्यांच्यावर, बाबावर श्रद्धा आहे आमची, त्यांना तुमच्या फक्त बसू द्या जाऊ, बाकी काय विषय. त्यांचं शिष्यमंडळ म्हणलं महाराज म्हणतात तर बसू द्या जवळ, काय फरक पडतो तेवढा, करा प्रवचन. म्हणजे ठीक आहे. गजानन महाराज जवळ बसले, व्यासपीठावर मोठं व्यासपीठ केलेलं, अशी संख्या बी आली भरपूर ऐकायला. पण गजानन बाबा साधू महात्मेत महाराज. त्या विद्वानाने श्लोक घेतला होता प्रवचन, नैनम चिंदती शस्त्राणी नैनम दहती पावक, ही श्लोक घेतला. काय विश्लेषण मांडलं महाराज. आहा हा हा हा, बोलण्यामध्ये पब्लिक गार करून टाकली. इतकं नैनम दहती पावक, अग्नी जाळू शकत नाही इतकं बोलायला लागले महाराज. पण गजानन महाराजच ते. अर्ध्या प्रवचनात त्यांनी अग्नी महाराजालाच विनंती केली. अग्नी महाराज म्हणले बोला, या मंडपामध्ये.
अग्नी म्हणले महाराज मी तिथं आल्यावर काय होत नाही म्हणले या अग्नीचा आला महाराज सगळा जाळ लागला तिथं जाळ लागला लोक पळून गेली व्यासपीठापर्यंत जाळ आला आणि मग महाराज लागले पळायला ते प्रवचन करणारे गजानन महाराज म्हणले कुठं महाराज अग्नी लागलाय म्हणले कुणाला अग्नी कुणाला लागला अहो कुणाला म्हणजे काय अहो महाराज आपला पाय जळल पाय कुणाचा पाय ओ महाराज ते वेदांतामध्ये असं इकडे बोलायचं जमत नसं उडा सारखा बाजूला झटका देऊन पळून गेलं महाराज ते पण गजानन महाराज उठलेच नाही तिथून जागेवरच बसले सगळे जळून राख झाली जेवढे गजानन महाराज बसले होते तेवढीच जागा व्यवस्थित राहिली बाकी सगळं जळून जिकडं तिकडं झालं आणि मग सगळे लोक म्हणले महाराज बाबा कुठे आहेत म्हणले आमचे बाबा तिथून हालत नाहीत आणि मग त्या विद्वानानं पाय धरले महाराज मी फक्त शब्दाची फोड करता आली पण अजून मध्ये उतरलं नाही ज्याला मध्ये उतरतं ते संत असतात फोड करतायत ते महाराज असतात विठाल विठाल अनुभव पाहिजे ना माझा अनुभव परमार्थामध्ये कशाला महत्व आहे अनुभव आले अंगान तू या जगा तू का म्हणे चाखुनी सांगे आणि माझा अनुभव आहे अंगे अरे माझा अनुभव मी सांगतो महाराज म्हणतात असं शब्दानं ज्ञानानं असं लोकाला पटिलं नाही आतमध्ये उतरलं पाहिजे कारण महाराज तेव्हा संत कळतात तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण आणि तरीच महिमान येईल कळू विठाल 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 मग मला या वैष्णवाच्या सहवासामध्ये संगतीचं वर्णन केलं संगती महाराज अनेक संगतीचे प्रकार सांगितले ज्ञानोबा म्हणतात संतांची संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे बंदे आकळावा श्रीपती येणे बंदे आकळावा श्रीपती येणे बंदे संतांच्या संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे बंदे आकळावा मला आपल्याला सत्संग करावा लागेल सत्संगाशिवाय पर्याय नाही भागवतामध्ये वर्णन नाही सत्संगती वेगळे जाण मज पावावया निज स्थान अनेक नाही साधन सत्य जाण उद्धवा भागवतामध्ये महाराज म्हणतात उद्धवा माझ्या प्राप्तीसाठी तुला काय करावं लागेल संताची संगत करावी लागेल आणि जर संगत करशील तर देव प्राप्त व्हायला वेळ लागत नाही अहो देव प्राप्त होणं म्हणजे सुख मिळणे विठाल विठाल प्रमाण तुझं व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव अहो देव म्हणजे सुख आहे ना महाराज सुख संताजवळ आहे असं अनेक प्रमाण सांगतात आपल्याकडं सुख येतो एके ठाई आणि बहुपायी संतांच्या संताजवळ गेलं की सुख आहे महाराज संत संगतीचे काय सांगू सुख संत संगतीचे काय सांगू सुख संगतीचे काय संत संगतीचे काय सांगू सुख संत संगतीचे काय सांगू सुख संत संगतीचे काय सांगू सुख संत संगतीचे मारू भ्याग झाला का आपला हे मस्त छान आहे संगतीचे काय सांग
मेरे लगन ये बड़ा अवकाश होतो घोटाळा मग माहिती का मग कानडीने केला मराठा भ्रता आणि एकाचे उत्तर त्या बाई कन्नड मधल्या कर्नाटक मधल्या कन्नड हे नाही कन्नड कर्नाटक मधल्या हे महाराष्ट्रामधलं ते तिकडे गेलं फिरत फिरत ते लग्न झालं त्यांचं तिकडंच पण ते सत्यनारायण महापूजा करा इकडं आली आपल्याकडं महाराष्ट्रात आता बाईसाहेबांनी सुद्धा पोशाख वगैरे चांगला भरजरी साडी पैठणी येवल्याची मस्त त्याला काय अडचण आहे आता नाकामध्ये नथ वगैरे पहिले अलंकार होते महाराज आता राहील नाहीत आता पहिली नथ होती मोठी अशी आता तिची मावस बहीण आहे नथनी आता तिची मुलगी मोरणी एवढीशीच आहे ती आता दुसराच आला एक महबूबा लय बारीक अलंकार आहे अलंकाराचे बरेच नाव आहेत नवीनच चप्पल हार ते गणिमत बूट हार आला नाही अजून कुठून तरी येईल ती बी काही दिवसांनी बाईसाहेबांनी एवढा अलंकार दागदागिने चढवले महाराज मस्तांना त्याच्यात मोती वगैरे चढवलेला कर्नाटकमधला अर्धा बेत महाराष्ट्रामधला अर्धा बेत महाराज जेवायला केला बरेच लोक जेवायला आले सुद्धा महाराज आणि वाढू लागली जेवताना पण नेमकं वाढताना काय झालं त्या कडीच्या वाटीमध्ये त्या नथीमधला जे मोती होता ते निसटला आणि कडीच्या वाटीमध्ये पडला आता त्या महाराष्ट्रीय नसल्यामुळं त्यांना मराठी बोलता येईना आणि हे महाराष्ट्रीयन असे ह्यांना कळलं ना मग ती बाई 17 म्हणायची अण्णा कडी तर मतो त्याला म्हणला काय कमाल आहे म्हणला कडी तर मुतू तिच्या नवऱ्याला इकडे म्हणला ते कुठून आणलीस म्हणला करून काय यार काय म्हणला पागल आहे म्हणला 17 अण्णा कडीत होतो कडीत मग त्यानं विचारलं ते म्हणला तसं नाही ते तिच्या त्या नथनीतला जी मोती आहे त्या कडीच्या वाटीत पडलेला आहे असं असं आहे का म्हणला मला वाटलं कडीत विठार विठार कळायला पाहिजे महाराज व्यवहार जर नाही कळाला बोलताना सुद्धा महाराज बोलता बी आलं पाहिजे बोलताना कळालं सुद्धा पाहिजे महाराज प्रत्येक गोष्टीत तारतम्य असावं लागतं काय असावं लागतं तारतम्य हे झाला व्यवहार हे तर परमार्थ आहे महाराज परमार्थामध्ये तारतम्यता असणंच गरजेचं आहे महाराज म्हणतात मला त्या वैष्णव संगतीमध्ये काय मिळालं सुख वाटे जीवा देवा आणि कमी देवा काही नाही अजिबात मला दुसरं काही आवडलं नाही बरं महाराज तुम्हाला त्या वैष्णवाच्या संगतीमध्ये तुम्हाला जे सुख मिळाले त्यांच्याकडे सुखाचे काही साधन आहेत का तर वैष्णवाकडे सुखाचे साधन हे दुसऱ्या चरणामध्ये आलेले इथं
गायनाचे उडे आणि आपुलिया छंदे. हे बी एका पिक्चर मध्ये गाणं आहे महाराज. हे रे संग कारण बापू खरं सांगू का, मला एवढी गाणी का पाठायत त्याचं कारण आहे, माझ्या समोर लक्ष्मी थिएटर आणि पाठीमागं प्रभात थिएटर, दोन्हीच्या मध्ये माझं मंदिर आहे भैरवनाथाचं. आणि त्याच्यात अजून पण भर पाडायची महाशिवरात्र यात्रेला. हे सगळे तुमचे तमाशाचे फोटो माझ्याकडे त्याची मंडळ. कारण खरं सांग का महाराज, हे सुद्धा राग आहेत. हे सुद्धा काय आहेत? राग आहेत. फिल्मी इंडस्ट्रीजनं आपली का राग घेतली, पण आपण त्याचा स्वीकार करत नाही. हे बी राग आहेत महाराज, आणि ही इतकी वजनदार राग आहेत. मग कशामुळे सांगायलो, आणि आपल्या दुसऱ्या चरणातला विषयच गायनाचा आहे. कारण गायनाची परंपरा मूळ आपल्या संप्रदायाची महाराज, पण आपल्या थोडं हे कोरफानामुळे ती बाहेर गेली इतरत्र, आणि ती जवळपास जुन्या लोकांनी सांभाळून ठेवली ती गायनाची परंपरा. कारण गायन हा विषय वारकरी संप्रदायाचा कणा म्हणजे प्राण आहे. प्राण आहे महाराज. तुम्हाला थोडं महाभारतामधली कथा सांगतोय. महाभारतामध्ये यांना वनवास होता 13 वर्षाचा पांडवांना, आणि 1 वर्षाचा अज्ञातवास होता. पण त्या 13 वर्षाच्या कालखंडामध्ये इंद्राने अर्जुनाला सांगितलं, अर्जुना एक काम करा, तुम्ही थोडं स्वर्गामध्ये या. म्हणले कशाला? या ना निरस्वर्गामध्ये. कशामुळं? तिथं चित्रसेन नावाच्या गंधर्वाकडं ही कला शिकण्यासाठी. अर्जुन म्हणले इंद्राला, देवा मला ही कला काय कामाची, मी क्षत्रिय आहे, एखादी धनुर्विद्या मला शिकवा, पण ही काय माझ्या कामाचं? हार्मोनियम, मृदंग, गायन, वादन माझ्या काय कामाचं? इंद्र म्हणले हे तुमच्या कामाचं नसल, पण कधीतरी तुमच्या कामाला पडल. हे कधीतरी तुमच्या कामाला पडल. म्हणून जगामध्ये जर फिरायचं असेल तर अंगामध्ये कलाच पाहिजेत महाराज. आता आपण कशामुळे फिरतो बाहेर? आपण कशामुळे फिरतो? कला आहेत आपल्या अंगामध्ये, त्या कलेवर फिरतो. एक तर अंगात कला पाहिजेत, आणि जर कला नसतील तर वागण्याची अक्कल तरी असावं निदान. हे नाही तर ते तरी असावं, दोन्हीपैकी असावं. अर्जुनानं नकार दिला, मी नाही, नको शिकायचं मला ते. इंद्र म्हणले मी सांगायलो तुम्हाला हे 5 वर्ष शिका म्हणून. भगवान काय कामाचं 5 वर्ष ह्याच्यात वेळ घालण्यामध्ये? काय गरज आहे याची? 5 वर्ष धनुर्विद्या शिकायला एखाद्या वेळेस मी, पण हे शिकणार नाही. इंद्रानं सांगितलं मी सांगतो म्हणून नाही करायचं, शिका. ठीक आहे म्हणजे शिकले. ती अप्सरा प्रसन्न झाली त्यांना वादनावर, आणि अप्सरा प्रसन्न झाल्यावर अर्जुनाला अप्सरेनं सांगितलं, अर्जुना काय तुमचा हात आहे गोड, काय वादन आहे, माझी इच्छा आहे माझ्याशी तुम्ही लग्न करा. अर्जुन म्हणले मी एक तर इकडे यायलाच तयार नव्हतो, पहिली गोष्ट. एक तर ही विद्या शिकायला तयार नव्हतो, आलो इंद्रामुळं कस तरी, आणि लग्न अजिबात नाही करणार. शेवटी अप्सरानं सांगितलं तुम्ही जर नाही लग्न करताल तर मी तुम्हाला शाप देईल. अर्जुन म्हणले शाप दे, काय फरक पडत नाही. मग काय फरक पडणार आहे? महाराज शाप दिला त्यांनी, तुम्ही 1 वर्ष नपुसकत्व पावताल म्हणून. अर्जुनाला वाईट वाटलं, इंद्राकडे आले. अर्जुन म्हणले भगवान एक तर मला मुळात नकोच होतं इथे यायला, आलो हे शिकलो, बक्षीस तर मिळालंच नाही, उलट शाप मिळाला. 1 वर्षाचा मला नपुसकत्व, पौरुषत्व जाणार माझं. इंद्र म्हणले ती बी तुम्हाला काम पडेल. आता ह्याचं काय काम पडेल? ह्याचं काय काम पडेल तुम्हाला नंतर सांगल. आणि ज्या वेळेला अज्ञातवास आला, अज्ञातवास, आणि अज्ञातवासामध्ये ह्यांना सगळ्याला आता राहायचं होतं, पण ओळखू यायचं. मग धर्मराजे कंक नावाचे ब्राह्मण झाले. भीमदादा म्हणले आपल्याला भोजन लागतं भरपूर,
भीमदादा मग आचार्य झाले, बल्लव नावाचे आचार्य झाले. नकुल आणि सहदेव हे खराळा काढण्यासाठी आले, घोड्याची पारख. द्रौपदी माता म्हणल्या तुम्ही विराटाच्या घरी, राजाच्या घरी, हे तुम्हाला वाटतंय का ब्युटी पार्लर आज आलंय? महाभारतामध्ये पहिलं ब्युटी पार्लर आणलंय द्रौपदीनं. तिचं नाव आहे सैरंध्री. तिचं नाव काय? सैरंध्री ब्युटी पार्लर. असं लक्ष ठेवावं लागतो महाराज. काही काही मी 10-5 रुपये मिळते, दुसरं काय. विठाला विठाला. मग महाराज आता राहिला प्रश्न अर्जुनाचा. तुम्ही आता पौरुषत्व नसलेले ब्रह्मण नाडा, आणि विराट राजानं सांगितलं काय येतं तुम्हाला? इंद्रमंडी दाखवा ना ती कला तुमची आता. आणि ही कला तिथं कामी आली महाराज विराट राजा नगरीमध्ये. काय म्हणले? आपल्या मुलीला शिकवा. चालल. उत्तरा नावाची कन्या विराट राजाची, तिला अर्जुनाने 5 वर्ष शिकवलं ही विद्या. आणि पुन्हा सून म्हणून सुद्धा करून घेतली महाराज त्यांनी. पुन्हा अभिमन्यूची पत्नी कोण आहे? उत्तराच आहे ती. म्हणजे गायन आपल्या वारकरी संप्रदायाचा मूळ काय आहे? प्राण आहे. विठाला विठाला. नाचेन, नाचावं कुठं? नाचू कीर्तनाचे ज्ञानदीप लावू जगे. आम्ही रोडवर नाचतो, कीर्तनात नाचत. लाज वाटते इथं काय लाज वाटायसारखं? नाही तर लाजायसारखं काय इथं महाराज? मला सांग, किती काय लाजायचं? फुगड्या खेळाव्यात, उड्या माराव्यात. आपण आता सोहळ्यामध्ये नाही का किती नाचतो आपण? हो, आता एकदा का दिवे घाटात आली का नाही आपली वारी, बाबा बाबा ह्या मुलं छिम मारा, दान 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 दान. केव्हा गाठ जातो कळत सुद्धा नाही त्या उड्या मार नाचण्याच्या नादामध्ये महाराज. बरोबर आहे का? नाचावं इथंच, नाही का नाही? फक्त कीर्तनात ना, इतरत्र नाचू नाही. विठाला विठाला. नाचतो जाऊ त्याच्या गावारी खेळिया, सुख देईल विसावारी, आनंद कलोळी पवित्र गाणे नामावळी रे. असं आनंदानं नाचावं. नाचणे हा वारकऱ्याचा काय आहे? गायन, नाचे आणि उड्या मारीन. उड्या सुद्धा मारणे एवढंच नाही, आपुलिया छंदी आणि मनाची आनंदी आवडीने आपापल्या मनाच्या आनंदानं भजन जे करायचं असतं. माणसं वरात ते पुढे जे नाचतात मनाच्या आनंदानं नाचतात महाराज. त्यांना कोणी नाचा म्हणत नाही. बजाव त्या बँड बाजेवाल्याला महाराज रात्रभर बेजार करतात. कुणी म्हणते का? त्यांना नाही. पण मनाचा आनंद, मनाची आनंदी. तसं नाचव आम्ही कीर्तनामध्येच, मनाची या आनंदे आवडीने. पण महाराज सांगतात आमच्या वारकऱ्याकडे 3 गुण आहेत: गायन, नाचणे आणि उड्या मारणे. आणि ते कसं नाचावं? मनाची या आनंदी. आणि हे करत असताना जर सामाजिक प्रतिबंध आले त्याला सुद्धा आम्ही झुगारतो. हे 3ऱ्या चरणामध्ये. लाजत भजे शंका
सांगतात हे करत असताना 4 प्रतिबंध आहेत अभंगामध्ये. ह्या पहिला प्रतिबंध आहे लाज, दुसरा भय, तिसरा शंका आणि चौथा आहे मान. असे 4 प्रतिबंध तुकोबारानं सांग. आपल्याला जी अडचण येते ह्याची नाचण्याची, उड्या मारण्याची, गायनाची, भजनाची, ह्याचे 4 प्रतिबंध आहेत. कोणते कोणते? पहिला प्रतिबंध आहे लाज. एकतर निर्लज्ज होऊनी नाचती हरीचे दास. पहिली गोष्ट, भजन करताना लाज नसली पाहिजे. आणि लाज नसणारेच भजनामध्ये आनंदानं भजन करू शकतात महाराज. कधी भजनामध्ये एकतर भजन आणि कीर्तन हे वातावरणच महाराज निर्लज्ज होऊन भजन करावं लागतं महाराज. लाजून आणि घाबरून नाही जमत महाराज, त्याला कधी जमत नाही. बिंदास मी तर नेहमी सांगतो, जरी करता स्वर आपला नसला लागत तरी ताण घ्यायचा नसतो, पण प्रमाण म्हणल्याशिवाय सोडायचं नाही. ते नंतर स्वराचं बघू, जेव्हा लागल तेव्हा लागल, अगोदर प्रमाण म्हणून घ्यायचं अगोदर. कारण का, ह्याचा जर विचार केला तर ते आपल्याला कधी जमणार सुद्धा नाही. मग महाराज सांगतात की पहिली गोष्ट लाज, दुसरी गोष्ट भय. नाहीतरी महाराजांनी ज्या का अभंगात खंडन केले, आम्हा हरीच्या दासा काही आणि भय नाही त्रैलोकी. देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट. दुसरी गोष्ट, तिसरी गोष्ट आहे शंका आणि परमार्थामध्ये संशय नसावा. महाराज कधीच येत नव्हतं. ते आळंदीला आलं यंदा माझ्याबरोबर, परळीतलं ते आमच्या गल्लीतलं. त्याला म्हटलं चल आळंदीला सप्त्याला. ते आलं सप्त्याला, कधीच नाही आलं ते आळंदीला. आणि नवलच वाटते महाराज. कधी कधी माणसं मला इतकं नवल वाटते, काही काम नाही महाराज. मी आळंदी वगैरे कधी बघितलीच नाही. म्हटलं तुम्हाला जिवंत राहायचं लायसन दिलंय कुणी नेमकं? हो, आत्तापर्यंत जर आळंदी पंढरपूर बघितले नाही म्हणणारी माणसं जर भेटले महाराज, ह्याच्यापेक्षा दुर्दैव काय असेल आपल्या धर्माचं. विठाल विठाल ते आलं आळंदीला. म्हणा महाराज काय आळंदीमध्ये नेमकं? म्हणलं माऊलीची समाधी दर्शन घ्या, इंद्रायणीचं स्नान करा आणि भिंत बघा. म्हणलं माऊलीने भिंत चालवली आहे. आलो ती भिंती दर्शन घेतलं. इतकं त्याच्या डोक्यात बसलं, महाराज ही भिंत चढली. मग म्हणलं ही भिंत चढली माऊलीने. अबो म्हणा, माऊलीने भिंत चालवली, माऊलीने भिंत चालवली. 8 दिवस माझ्याबरोबर राहिलं तो रोज मास गाड्या. मला माऊलीने भिंत चालवली. सप्ताह झाल्यावर ते पुन्हा गावाकडे आलं. जुनी गिरायके भेटले त्याचे, राम राम. अरे म्हणजे 8 दिवस कुठं आता? ते जोगी महाराज बरोबर आळंदीला. आळंदीला काय? आळंदीला माऊलीचा सप्ताह होता, समाधी सोहळा. अरे बाप, मग काय विशेष? काय विशेष? अहो माऊलीने भिंत चालवली. ती भिंत तिथं बघितली, दर्शन घेऊन आलो. ते म्हणला हो इकडे भिंत काय चलत असती का? ते म्हणला मलाही तसंच वाटायले. म्हणजे 8 दिवस माझ्याबरोबर राहिला त्यावेळेस काही वाटलं नाही, पण 1 दिवस कुसंग लोकांच्या सहवासामध्ये आला आणि 8 दिवसाचा विश्वास ओढून गेला. लगेच शंका, भिंत कुठंच. चला बरं महाराज, ती माझ्या घरी पुन्हा. जोगी महाराज म्हणलं बोला. माऊलीने भिंत चालवली. म्हणलं हो, तुम्हाला येते का? म्हणलं आपल्याला नाही. आपल्याला सायकल चालवते ना, भिंत का चालवते हवी? म्हणलं तुम्हाला काय येत नाही? म्हणलं फरक आहे ना आमच्या दोघात. माऊली योगी, मी जोगी. कसं जमल ते आपलं? कोणाला काही करून जमत नाही. नाही जिन्न काम के नो ठाया तुझी करी गोता खाया. विडाला विडाला ज्ञानोबारा शब्द ऐका. संशया होणी थोर आणि पाप नाही घोर. माऊलीचे शब्द आहेत. परमार्थ करा पण संशय रहित करा परमार्थ. जर संशयाला जागा जर दिली महाराज, आपला परमार्थच होणार नाही. आजकाल तशी गिरायकं जास्त आहेत महाराज, तशी गिरायकं जास्त आहेत महाराज. खरंच किंमत करा शबरी मातेची. काय किंमत करा शबरी मातेची महाराज. ज्यावेळेला निजधामाला गुरुजी निघाले, मातंग ऋषी, त्यावेळेस त्यांनी पाय धरले होते. गुरुजी तुम्ही निजधामाला चाललात, माझं काय? ते म्हणले काही नाही, तुम्ही इथंच थांबा, आता रामप्रभू येणार. काय विश्वास आहे महाराज? रामप्रभू यांनी बघितले सुद्धा नाहीत, अनुभव नाही, काहीच नाही, तेवढाच विश्वास.
पण शंका सुद्धा नाही थोडी. येणार आहेत ना, येणार आहेत. आणि तेव्हापासून बाईनं भजन केलं आणि एक दिवस रामप्रभू आले. ही शंका नसल्याचे परिणाम आहेत. विठाल विठाल. मग ती शंका जर धरली आणि चौथा प्रतिबंध आहे मान. आणि आजकाल सगळ्यात तीच मोठं घातक आहे महाराज. बऱ्या ठिकाणी महाराज चांगले चांगले गायकाला सुद्धा विना नसतो, मानकरी असतात ते गावचे मानकरी. स्वराचा पत्ता नाही, तालाचा मेळ नाही, पण कोण आहे ते मानकरी. मान लाखा लाखा मान हलैली तरी त्यांना काय पाहिजे, मान जरूर घ्या, पण आलंय पाहिजे. ह्याच्यात वळींब्यात बसावं लागेल ना, ते ह्याच्यात आलं तर पाहिजे ना महाराज. काय उपयोग आहे ते, कशाचा आहे मान. आता ठीक आहे, मान आहे शेवटी, प्रत्येकाला आपापला मान जाऊ दे वाटत नाही. आमच्या गल्लीत एक जण आहे हो, त्याला मान आहे फक्त तटकी बांधायचं. तिरडी दोन बांबू नाट कामटे. पण ते बापू ज्याला बांधताय त्यालाच बांधता येते बरं, कोणाला बांधता येत नाही. ते आमच्या गल्ली स्पेशल आहे ते बांधणार. ती गावाला गेल्यावर माझ्याकडे आला मानती एकदा, म्हणून आपण कधी बांधलीच नाही ती, पण मी बांधली महाराज. पण ते काय झालं, माझ्या हातानं अर्धवट झाली ती. ते प्रयत्न येताना त्याचा हात खांद्यावर पडला एक जणाच्या. ती तिरडी सोडून पळून गेलं. ती विठार मान आहे ना, जरूर मान असावा. मानात सांगतात हा जो मान आहे हे 4 प्रतिबंध आहेत. लाज भय शंका दुराविला मान, न कळे साधन या परती. गायनाचे उडे आपुलिया छंदे, मनाची आनंदी आवडीने विठोबा रकुमाई. सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेनी. गायनाचे उडी आपुलिया छंदी, मनाची आनंदी आवडीने. लाजभय शंका दुराविला मान, नकळे साधन या परती. गायनाचे उडी आपुलिया छंदी, मनाची आनंदी आवडीने. तुका म्हणे आता आपुल्या सायासे, आम्हा जगदीशी सांभाळावी. गायनाची उडी आपुलिया छंदी, मनाची आनंदी आवडीने. विठाला चार प्रतिबंध झुगारलेत. महाराजांनी सांगितलं की देवा की ह्या वैष्णवाच्या सहवासामध्ये आल्यानंतर पहिली गोष्ट एकतर भगवंताची प्राप्ती होती आणि कायमस्वरूपी सुख मिळतं. ह्याचे 2 प्रकार मला होतात. कुणाबरोबर? ह्या वैष्णवाच्या संगतीमध्ये. आणि सगळं मिळत असताना जे काही प्रतिबंध आलेले आहेत 4, ते 4ही प्रतिबंध मी झुगारलेत. महाराज सांगतात एकही प्रतिबंध जवळ ठेवलेला नाही. नाहीतर महाराजाला काय कमी होतं महाराज तुकोबारायकडं? काय कमी होतं? विधवाता कमी होती का? संपत्ती कमी होती काय? कमी काय होतं नेमकं? कुठलंच कमी नव्हतं ना काही. तरी पण महाराज सांगतात हे मोठेपणा असतो बघू साधू संतांचं. तुकोबारायकडं सर्व असताना सुद्धा कधी त्यांनी कुठल्या प्रकारचं काही लोकांना दाखवलं नाही की मी असं आहे म्हणून. वाऱ्या हाती माप आणि चाले सज्जनाची.
आणि कीर्तिमुख ज्यांचे नारायण. संताची कीर्ती वारं घेऊन जातं महाराज. आपल्याला कार्ड छापावं लागतात, त्यांना कार्डाची गरज नाही. त्यांच्यासाठी स्वतंत्र वार्ड आहेत महाराज, लोक ओळख करून घेणारे. आपल्याला कार्ड छापायला, हे माझं कार्ड घ्या. काय तुझं कार्ड? गेलेलं कार्ड आहे सगळं. आणि काय होतं कार्ड छापून? बरं मी कधीच बापू छापे नाहीत कार्ड. आपण कधीच काय करायचं कार्ड छापून तरी. कपडे सुद्धा एकदम साधे असतात आपल्याकडे महाराज, मस्त पाहिजे व्यवस्थित कपडे साधे घालायचे महाराज, नाही जास्त घालायचे. कारण काय होतं, जेवढं साधं राहतात तेवढे साधुत्वाचं लक्षण दिसतं महाराज. लोकाला वाटतं की नाही. आता कधीतरी बघा आमचं तुकाराम बाबा एकदम साधे आहेत का नाही बाबा, पण ते ओरिजिनल साधू आहेत महाराज. ते ओरिजिनल साधू आहेत म्हणून ते प्रकार येतो. जे ओरिजिनल साधू असतात ते आपोआपच कळतात आणि आपल्याला दाखवावं लागतं, पण जग ओळखून घेतं. विठ्ठल विठ्ठल बडे बडाई न करे बडे न बोले बोल, हिरा मुख से ना कहे लाख रुपया मोल. आता तुम्हाला जर कोणी म्हणलं आम्हाला बी न्या बरोबर सप्त्याला एखाद्या, तर तुम्ही म्हणताल तुम्हाला काय गुण येतो बाबा नेमका? गायन वादन काहीतरी येतं का? आता ते तुम्हाला जर न्यायचं म्हणलं कोण्या सप्त्याला, त्याला काही 2-3 महिने सोबत ठेवायची गरज नाही. तुम्ही म्हणताल काय भजन येते का? म्हणला हो, लाव स्वर. मग जर स्वर लागला चला घ्यायला काही अडचण. आता स्वर जर लागत नसल इथंच बरी तुम्ही मग बाहेर फिरवायच्या कामाची नाही. कारण का तुमचा स्वरच सांगतो, तुमची थापच सांगते महाराज. हे काय लेवल आहे म्हणून थापीवरच कळतं महाराज. चांगला वादक थापीवरच कळतं, एका मिनिटात अवलावण्यावरच कळतं महाराज, एका सेकंदामध्ये. काही काही इतके बेजार होतात महाराज, इकडून डोक तिकडून डोक तिकडून. मी तर बोलतच नाही कोणाला काही, पण ते तवाच कळतं. कारण का ही नियमानं ही ओरिजिनलिटी महाराज. आणि ओरिजिनल जे असतं ते ओरिजिनलच असतं, ते डुप्लिकेट कधीच होत नसतं महाराज. ते आणि डुप्लिकेटला किती बी कलर दिला ते ओरिजिनल होत नाही. आणि ओरिजिनल कोण्या ठिकाणी ठेवा ती त्याचा गुण दाखवल्याशिवाय. बरं तुम्हाला सुविधा नसू द्या माईकच्या, हां तरी तुम्ही स्वरातच गाणार. हां हार्मोनियम असू द्या तरी तुम्ही. काही काहीला 3-3 हार्मोनियम जवळण्या पण ती येणारच नाही स्वरात. बरे जण नाही ते गायक तुझा स्वर आहे का मला अगोदर सांग. दुसऱ्याचं राहू द्या, तुझा स्वर आहे का? आपला विचार करी जाण महाराज. आणि आपलं एकदा बिघडलं की लोक गायकच बरोबर नव्हती, वादकच बरोबर नव्हता, आणि सिस्टीमला काय रोग आलाय आहे चांगलं. पण आता ह्याच्यापेक्षा अजून काय पाहिजे? त्याचं एक कारण काय, मुळामध्ये असलेलं कुठं जात नाही आणि नसलेलं कधीच येत नाही, हे त्याचा सिद्धांत आहे महाराज. विठ्ठल विठ्ठल पद्मश्री किताब मिळालेले शंकरभाऊ गुरुवारी शंकरभाऊ पापेगावकर. आणि बापूंचा एक ते संभाजीनगरला एक मोठा कार्यक्रम होता. एक जागतिक लेवलचे सर्वजण आले होते आणि त्यांना प्रत्येकाला पासेस होते त्या, आणि प्रत्येकाचं वादन होतं. बापूचंही होतं त्याच्यामध्ये, पण त्यांना ज्या खुर्चीवर नंबर होता, आसन क्रमांक होता, बापू घेऊन गेले ते कार्ड. पण तिथं अगोदर दुसरं कोणतरी बसलं होतं, ते त्यांना उठा म्हणलेच नाही. ते बापू जाऊन तिकडे जाऊन बसले जवळ. पण ज्यावेळेला नाव पुकारलं त्यावेळी ते फेटा, धोतर, शर्ट, उपरणं लोक म्हणले हां. पण ज्यावेळेला बापूंनी मृदंगावर थाप टाकली त्यावेळेला महाराज 10 मिनिटं टाळ्या वाजवत होते. ही ताकद आहे तुमच्याकडं. तुम्ही किती बोलल्यावर तुमचं वजन पडेल काही विचार करू नका. स्वामी विवेकानंदजी ज्यावेळेला अमेरिकेत शिकागोला गेले जागतिक सर्वधर्म परिषदेला भारताचे प्रतिनिधी म्हणून, पण गेले पण ते आपल्या संन्यासी पोशाखावरच, भगवी लुंगी, भगवं उपरणं, भगवा फेटा याच पोशाखावर. तिथले जागतिक तत्वज्ञानी फाड 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 बोलणारे इंग्लिश वगैरे, त्यांचे पोशाख बी सोट बोट मस्तपैकी, गॉगल पद्धतशीर. स्वामी आपले
आपण भारताचे प्रतिनिधी हो. ते म्हणले पण हे काय पोशाख घातला, ही पोशाख घ्या असं भगवे असतात. ते म्हणे नाही, मी संन्यास दीक्षा घेतलेली आणि माझ्या देशावर मला गर्व आहे, माझा देशाचा मला स्वाभिमान आहे आणि तो स्वाभिमान मी सांभाळणार म्हणजे सांभाळणार. मी माझा भारतीय पोशाख आणि माझी संन्यास दीक्षा घेतलेलाच पोशाख घेणार असं आहे का म्हणाले. पण ते काय झालं, स्वामींनी चप्पल मात्र त्या देशाची घातली होती पायात त्या दिवशी. ती एक जणाचं लक्ष गेलं. ते म्हणले स्वामीजी तुमचा तरी 100% स्वाभिमान कुठे आहे, अहो सगळा पोशाख तुमचा भारतीय, पण चप्पल तरी आमच्या देशाची घेतली ना तुम्ही. मग ते म्हणले त्याचं कारण आहे ना. म्हणले काय कारण आहे. स्वामीजी म्हणाले कसं असतं, तुमच्या सगळ्या देशाची संस्कृती ही भोगवादी लोकाची आणि माझ्या भारत देशाची संस्कृती त्यागवादी लोकाची. मग त्यागवादी लोक भोगवादी लोकांना असं पायाजवळ ठेवतात हे दाखविण्यासाठी एवढं परिधान केले तुमचं. कारण विद्वान माणसं थोडंच बोलतात, अर्थ जास्त असतो माणूस. आपल्यासारखे कितीही दिवस जर बोलले तरी काही फरक पडणार नाही. आपल्या बोलण्यात ताकद, वजन तर पडलं पाहिजे ना. आपल्या बोलण्यात वजन का नाही, वाचासिद्धी नाही. वाचासिद्धी नसल्यामुळे आपलं वजन नाही पडत. मग साधू एकच शब्द बोलतात पण ताकद काय असते महाराज. ब्रह्मांडाचा मालक तिथे येतो, प्रमाण त्यांच्या बोला आणि देव भक्ताचा अंकीला. ही ताकद त्या संतांमध्ये असते महाराज. मग ही संताची ताकद आहे. मग त्यांना वैष्णव म्हणायचं. आणि तरी तुकोबाराय म्हणतात, देवा मी जरी करता वैष्णव संघ तर मला सुख असेल, तरी पण सांभाळण्याची जबाबदारी तुमचीच शेवटच्या चरणामध्ये. तुका म्हणे आता आपुल्या सायाचे, तुका म्हणे आता आपुल्या सायाचे, तुका म्हणे आपुल्या तुका म्हणे आता आपुल्या सायाशी आम्हा जगदीशे सांभाळावे. जगदीश शब्द म्हणजे जगाचा आधीश. मया ध्यक्षेन प्रकृती, गीतेमध्ये भगवान म्हणतात माझ्या अध्यक्षतेखाली सर्व हे.
हे 3.5 हाताचं जे शरीर आहे ना, हे माझ्या आधिपत्याखाली आहे. म्हणून महाराज भगवान म्हणतात, म्या बोलिल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणो हाले जे जगाचे साळीता. एवढंच नाही, वृक्षाचे पान हाले ज्याची सत्ता, आणि राहिली अहंता चाले हे शरीर कोणाची या, त्याच्या मनावर आहे महाराज. त्याच्या मनात आलं तर ते आपल्याला इथं त्यानं आणलंय आता इथपर्यंत. त्याच्या मनात आलं तर ते घरी जाऊ देते, नाही तर मग कुणाला तरी ते न्यावं लागते उचलून. ही सत्ता कोणाची, त्याची ना महाराज. ती लोकमान्य देवाचं काय काम आहे, ती काहीच करीत नाही, फक्त फ्यूज काढून टाकते. आणि देवाने एकदा काय फ्यूज काढलं त्या दिवशी आपल्या दारामध्ये गर्दी. अंगणामध्ये, मग आपल्याला बिल्डिंग मध्ये सुद्धा नाही. कुठं बसू देत, बाहेर पटांगणात. पण काय होते बिल्डिंग मध्ये बसू दिलं तर, व 4-5 दिवस ठेव, काय फरक पडतो. 4-5 दिवस नाही ठेवत, 3 दिवस, 1 दिवस तरी दवाखान्यातच, घराकडं सुद्धा नाही. काय हाल आहेत ह्या शरीराचे, काय हाल आहेत. हा, क्या तेरे जीवन की प्रक्रियास आणि हातों में लिया नहीं तेरा घास. काय जीवन आहे आपलं. विठाल विठाल विठाला विठाला. जगदीश शब्द दोघाला आलाय फक्त आतापर्यंत. कोणाकोणाला, भगवान शंकराला आणि पंढरीश परमात्म्याला, जे की आता अभंगामध्ये आहे जगदीश आहे. आणि दुसरा जगदीश शब्द त्यांच्यासाठी वापरला. ओम जय जगदीश हरे, स्वामी जय जगदीश हरे. भक्तजनों के संकट दास जनों के संकट क्षण में दूर करे. ओम जय जगदीश हरे. तिथे एक जगदीश शब्द आला. तो जगाचा मालक आहे महाराज. आपल्या हातात काही सुद्धा सत्ता चालत. आता माणसाचा अहंकार आहे, मी देवाला मानित नाही. नको मानू. बरं, मी काय म्हणतो, आपण हनुमानजीच्या पाया पडायचं नाही ठरवलं, काय अडचण नाही. बरं, हनुमानजीनं ठरवलं उद्या आपला पाठिंबा काढून घ्यायचा, काय होईल बरं आपलं. एक तर अख्ख्या गावाचा रोज बुडल, काम बुडल. ह्याच्या पलीकडे काय होणार आहे आपलं. महाराज ते जगदीश येतो. हनुमानजी काय आहे, आपल्या ज्यानं काही फरक पडत नाही. लोकांचा अहंकार आहे. ते त्याला नंबर अलग अलग आहेत, नंबर प्रत्येकाचे नंबर अलग. बरं, आपल्या तरी 2 डोळ्याचा 1 नंबर आहे का, प्लस मायनस आहे. बरं, आपल्या तरी एका डोळ्याचा नंबर 1 आहे का, एक लांब बघण्याचा, एक जवळ बघण्याचा. बरोबर आहे. मला सांगा, एवढं जर आपल्याला दिसत नाही तर त्याचं काय ओळखाव महाराज त्या देवाचं आपण. बरोबर आहे. महाराज म्हणतात की तो जगदीश परमात्मा आहे. आणि तो जगदीश परमात्मा असल्यामुळं तो का म्हणे, आता आपुल्या सायासी आम्हा जगदीशी सांभाळावी. देवा, आत्तापर्यंत जे आम्ही इथपर्यंत आलात, नाहीतरी त्यानं सांभाळे आतापर्यंत आपल्याला महाराज. नाहीतरी त्यानं मोठ्या मोठ्या संकटावरून इथपर्यंत आणलंय. नाहीतर तुकोबारा सुद्धा म्हणतात, बरे झाले आजीवरी नाही पडलो मृत्यूचे, वाचून आलो येथवरी आणि उरले ते हारी तुम्हा समर्पण. महाराज, मी सुद्धा लॉकडाऊनच्या आधी कधीच बापूकडे मुक्काम करायचा नाही. पण त्या लॉकडाऊनमध्ये मला कळलं महाराज आपल्याला काय आजार असतो. ते अख्खं घरच माझं पछाडलं महाराज कोरोनानं. पण नशीब चांगलं, तुमचे आशीर्वाद, बाबाचे आशीर्वाद, आम्ही गेला नाहीत त्याच्यात कोणी, फक्त पैसे गेले. हां, पैसे गेले महाराज. मला पुंडली 40,000 रुपये इंजेक्शन, 4 इंजेक्शन लागले. ते पण लक्षात आलं आपलं, हे कीर्तनाचे पैसे आणलेले गेले आपले त्याचे.
पण एवढं खरं बापू आजार होता बरं का तो. कारण अजूनही माणसं कमकुवत आहेत महाराज ते. कारण पहिलं जे धावपळ करीत होतं ना महाराज, होईना तेवढी धावपळ महाराज. तेव्हा थकवायला आता थकवायला जाणवायला आपल्याला किती आजार. लोक म्हणतात कोणाला थोटांदा काय खरं आहे ते. कारण मला आज जाणवायला येते की आपल्याला प्रकृती साथ देईना, तिचं कारण आहे ते. विडाला विडाला तो भगवान परमात्म्याने सांभाळला आपल्याला. तो का म्हणे आता आपल्या सायासी आम्हा जगदीशी सांभाळावी, गायनाची उडी आपुलिया छंदी, मनाची आनंदी आवडीने ज्ञानेश्वर पावले.